नमस्कार मित्रांनो, मी किरण सापटे. तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आरझोड ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग नाही आहे, ॲक्च्युली रेसिपी बनवायची आहे, कारण की बाहेर खूप पाऊस पडतो आहे आणि ह्या पावसामध्ये कट वडा म्हणजे उसल पाव, वडा उसल पाव हे खाणं किती सुख आहे ना ते मलाच माहिती आहे. कारण की मी खूप वडा उसल खात असतो. आपल्या कामावरती पण जायचं आहे, तर हे जरा रेसिपी बनवूया, खाऊया मस्तपैकी आरामात दोनच्या दरम्यान निघू आपण जॉबवर. चला दाखवतो तुम्हाला कटवडा रेसिपी. चला. तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आरझोड ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, एक कांदा घेतला आहे, त्याला कापून घेतला आहे आणि 2 टोमॅटो घेतले. ते दाखवतो, कटिंग करतो, मग तुम्हाला दाखवतो. चला. आपल्याला ह्याच्यामध्ये लागणार मिसळ मसाला, थोडंसं वाटण, कोथिंबीर, मिरची, टोमॅटो आणि कांदा. अजून काही जास्त काही लागणार नाही. वडे आपण आणलेले आहेत आणि लागणार आपल्याला स्प्राउट्स, थोडीशी मटकी घेतले, काढून थोडंसं मसाला त्याला लावलं आहे. तर आपण दाखवतो तुम्हाला पुढं. चला. थोडं तेल टाकलं, जरासं कढीपत्ता पण टाकायचं राहिलं आहे. तो पण तुम्ही टाका, मस्त बनवा. 1 नंबर काम 25 मध्ये. थोड्याच वेळात बनणार ही रेसिपी. 2 लसणीच्या पाकल्या घेतल्या, मग कढीपत्ता घेतला, आपण टाकूया ह्याच्यात. टाकूया ह्याच्यात जरासा कांदा. कांदा थोडा ब्राऊन झालाय, त्या ह्याच्यामध्ये टाकूया थोडं टोमॅटो. 1 टोमॅटो टाकायचं मस्त पैकी. तर टोमॅटोला पण हलवून घ्यायचं. थोडंसं आपण मीठ टाकूया, म्हणजे ते कसं लगेच इजे कांदा आणि टोमॅटो लगेच होतो. मग थोडंसं मीठ टाकायचं, थोडंसं जास्त नाही टाकायचं, त्याचं खार होऊन जाईल सर. आता ह्याच्यात आपण टाकूया तसं वाटण टाकूया, थोडंसं टाकायचं, जास्त नाही, तर थोडं एकदम ग्रेव्ही होऊन जाईल. त्यामुळे ग्रेव्हीला जास्त व्हायचं, थोडा रस्सा बनवायचा. आता आपण ह्याच्यात टाकायचं मसाले टाकायचे, थोडासा मालवणी मसाला, थोडासा, जास्त नाही, थोडंसं टाकायचं, कारण की तिखट असतो तो. थोडीशी हल्दी पावडर, हल्दी म्हणजे हेल्दी, थोडंसं गरम मसाला, जास्त नाही. आणि मिसळ मसाला मला उसल मसाला नाही भेटला, पण म्हणून आणलाय मिसळ मसाला. तर मिसळ मसाला टाकून द्यायचा आपल्याला. अर्धा पॅकेट टाकायचं, अर्धा पॅकेट टाकायचं, अर्धा पॅकेट टाकून आणि ह्याला मस्तपैकी मिक्स करून द्यायचं. तर हे मटेरियल म्हणजे इन्ग्रेडियंट्स मस्तपैकी भाजलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया. पाणी पण तुमच्या हिशोबाने पाणी टाकायचं तुम्हाला. मी माझ्या हिशोबाने टाकतो पाणी. तर माझ्या हिशोबाने मी पाणी टाकलं, कारण मला एकदम रस्सा हवा असतो, त्यामुळे मी मस्तपैकी हे बनवलं. कलर बघा, आत्ताच बघा किती मस्तपैकी कलर आहे. वाटणाचा एकदम स्मेल येतोय ना, 1 नंबर. तुम्हाला पण येतोय का वास? येत असला तर कमेंट करा मस्तपैकी. आता ह्याच्यामध्ये वापस थोडासा मिसळ मसाला टाकायचा, थोडासा, जास्त नाही. एक अख्खा पॅकेट नाही टाकायचं, तुमच्या हिशोबाने जेवढी क्वांटिटी असेल त्याच्या हिशोबाने टाकायचं. आणि मला थोडं स्पायसी लागतं, त्यामुळे थोडंसं मालवणीचा मसाला होतो. त्या कळत पण नाही. 1 नंबर. तर थोड्या वेळात होणार आहे रेसिपी, जास्त वेळ लागणार नाही. ह्याला काही जास्त वेळ लागत नाही, 10 मिनिटात होऊन जाते. फक्त आपल्या बनवण्यावरती पण असतो, 10 मिनिटात होऊन जाते. तर तुम्हाला दाखवतो झाल्यानंतर. चला. मेन गोष्ट टाकायची विसरून गेलो, आता काम टच्ची झालं असतं आपला. मेन गोष्ट टाकायचं, मीठ टाकायचं विसरून. तुमच्या हिशोबाने मीठ टाका, म्हणजे काही जास्त मीठ खात नाही, मीठ थोडंसं टाकतो मी माझ्या जेवणामध्ये. तर तुम्ही
तुमच्या हिशोबाने मीठ टाका. मीठ टाकलं की गॅस फास्ट करायचं थोडा आणि मस्तपैकी एक उकल येऊन द्यायची. मस्तपैकी वरती कट आलं पाहिजे तेव्हाच त्याची काहीतरी मजा करते. म्हणून त्याला बोलतात कट वडा, वडा उसळ. बाहेर पाऊस पण पडतोय आणि मस्तपैकी सुगंध येतो. आतापासून सुगंध यायला लागला. मी वड्या आणलेत मी बाहेर ना, 2 वडे आणलेत मस्तपैकी आणि 4 पाव आणले. बस झालं आपल्याला. त्यावेळी एवढ्या पोट मिसळ बोलतोय. वड्या उसळसोबत आपल्याला लागणार आहे थोडा कांदा लागणार आहे खायला साईडला मस्तपैकी. तर एक कांदा करतो छोटासा, जास्त नाही छोटासा. तर तुम्हाला दाखवतो. उकर पण आलाय बघा, उकर पण आलाय मस्तपैकी. उकर आलेला आहे. कोथिंबीर कापले वरती आपण मॅरिनेट करूया. उकर बघा नंबर एक नंबर. सुगंध पण एक नंबर येते मस्तपैकी. कोथिंबीर कापले, थोडी जाड कापलेली, ते बारीक कापले आणि त्याच्यावर थोडं टाकून दिले. कोथिंबीर धुवून घेतल्या नाही तर वाटेल बघा तुम्हाला. कोथिंबीर धुवून घ्या, जास्त नाही टाकायची, थोडी नंतर टाकूया आपण. गॅस स्लो. कट बघा काय, कट बघा, कट बघा काय गावात एक नंबर लागणार आहे खायला. हो गॅस एकदम त्याचा फास्टच करतो, लगेच होऊन जाईल. जास्त वेळ नाही. आंघोळ बिंघोळ पण करायची बाकी आहे, लवकर निघायचं. आत्ता वाजले 9:30 झाले. 8:30ला प्लॅन केलेला की आज वडा उसळ तयार करायचे, रेसिपी बनवायची मस्तपैकी. लगेच आता 9:30 1 तास झाला. आपला 11 वाजेपर्यंत आपल्या इथून निघायचं आहे. 2 वाजता आपली मीटिंग आहे जॉबवरती, क्लायंट येणार आहे. तर काहीतरी खाऊन जायला बरोबर. आपण त्याचा आता एकटाच असतो ना, त्याच्यामुळे आपल्या स्वतःलाच सगळं करायला लागतं. तर चला दाखवतो तुम्हाला. कट बघू शकता तुम्ही कसं आलं मित्रांनो. एक नंबर वाटतंय की नाही, कॉमेंटमध्ये सांगा आपल्याला. मस्तपैकी वाटतंय. कट बघा आजच्या गावात एक नंबर आलं. आता होईल 1 मिनिटात होऊन जाईल. आता झालेच, थोडंसं पण ठेवूया मस्तपैकी ग्रेव्ही होते. तुम्हाला दाखवतो प्लेटिंग करून एकदम सिनेमॅटिक. फायनली आपला कट वडा उसळ झालेली आहे. आता प्लेटिंग करतो. प्लेटिंग करायचं म्हणजे बघा, एक वडा घ्यायचा, तर ठेवायचा बरोबर मध्ये आणि मस्तपैकी कट घ्यायचा. कट घेतला मस्तपैकी. कांदा घ्यायचं, जरा कांद्यावरनं टाकायचं असं. लिंबू राहिलाय, लिंबू आणतो 1 मिनिटात बघा. आणि लिंबू आणलाय. लिंबू थोडंसं असं पिलायचं वरनं, जास्त नाही, थोडंसं पिलायचं, साईडला ठेवायचं. मी वरनं कोथिंबीर. आणि आपली प्लेट झालेली आहे. दाखवतो तुम्हाला एक सिनेमॅटिकमध्ये. कट वडा असा म्हणजे वडा उसळ झालेली आहे. तर तुम्हाला खाऊन दाखवतो, टेस्ट करून दाखवतो कशी लागते. आणि जर चांगली असली तर तुम्ही पण नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि मला इंस्टाला मेन्शन करा. आणि या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा मस्तच खाली करून. चला दाखवतो तुम्हाला टेस्टिंग करून. तर मी आता बसलोय टेस्टिंग करायला. बघूया, खाऊन बघूया कसं. थोडंसं मीठ कमी आहे पण 1 नंबर आहे. आणि मिरची 1 नंबर. वडा खाऊन बघूया कसा लागतो. मस्त की बाहेर पाऊस पडतोय आणि हा स्पायसी एकदम कट वडा. थोडासा वडा घेतलाय, थोडीशी उसळ
एक नंबर. तुम्ही पण हेच रेसिपी ट्राय करा. एक नंबर लागते. 20-1 मिनिटात होऊन जाते आरामात. आणि तुम्ही जर एकटे असाल आणि तुम्हाला असा मन कसं काहीतरी खायचं आहे स्पायसी एकदम मस्तपैकी असे वातावरण, तर ही रेसिपी ट्राय करा. एक नंबर लागते. जास्त काही लागत नाही त्यासाठी, थोड्याच वेळात होऊन जाते. तर तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर ह्या चॅनलला, आपल्या आरसूट चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भावाला थोडासा सपोर्ट करा. आपल्याला पण थोडं पुढे काय करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला मला सपोर्ट करायला लागेल. तर मला विश्वास आहे तुम्ही मला सपोर्ट कराल, लाईक कराल, शेअर कराल, सबस्क्राईब पण कराल. तर भेटू तुम्हाला लवकरच एक नवीन आरसूट ब्लॉग्समध्ये. चला बाय.